ये है बहुजन संघटक प्रस्तुति। आप देख रहे हैं बहुजन संघटक। जय भीम, जय लहुजी, जय शिवराय, नमो बुद्धाय, जय भारत। बहुजन संघटकच्या फेसबुक पेजवरून आज मी माझे पुस्तक आणि प्रबोधन या विषयावर बोलण्यासाठी बहुजन संघटकचे राहुल खंडेकरजी आणि बहुजन संघटकची एकूणच सर्व टीम महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचारांचा प्रसार आणि प्रचार सातत्यपूर्ण करताना आपल्याला आढळते। या बहुजन संघटकचा वर्णन महाराष्ट्राचा जागल्या प्रबोधनकार, सोशल मीडियाचा प्रबोधनकार या अर्थानं करायला हवं। गाडगेबाबांची जी भूमिका होती की बहुजनांना जाग करा, त्यांच्यातली अंधश्रद्धा नष्ट करा, जातीभेद नष्ट करा आणि सामाजिक न्याय, विवेकवाद याची रुजवणूक करा, हा संकल्प बहुजन संघटक आज या कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून करताना आढळतो आहे। सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी जातीयांत आणि वर्णांत आणि तदनंतर वर्ग अंत आणि शेवटी महापुरुषांच्या स्वप्नातला समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी अथक परिश्रम घेत असलेलं बहुजन संघटक आणि महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांचे नेते, सन्माननीय नेते, कार्यकर्ते फुले शाहू आंबेडकर, शिवशाहू लहुजी, मुक्ता या महापुरुषांच्या विचारानं काम करणारी चळवळीतील सर्व मान्यवर मंडळी, आपणा सर्वांना माझा सन्मानाचा जय भीम, जय लहुजी। कोल्हापूरवरून सातारला प्रवास केल्यामुळं आणि वडिलांचं दुःखद निधन झाल्यामुळं, परवाच माझा दुसरा एक भाचा निवर्तल्यामुळं एक जी धावपळ दगदग झाली त्यामुळं तब्येतीवर थोडासा परिणाम झालेला। परंतु खांडेकरांना दिलेला शब्द पाळण्यासाठी म्हणून मी कोल्हापूरवरून आज सातारला येऊन या ठिकाणी आपल्याशी जसं शक्य होईल तसा संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे। तर अधिकचा वेळ न घेता माझे सन्मित्र सोमनाथ कदम सर, समाजातील ज्येष्ठ मान्यवर, सर्व लेखक मंडळी, कवी मंडळी, प्रतिभावंत, कलावंत या सर्वांना सन्मानाचा जय भीम आणि जय लहुजी। प्रबोधन चळवळीतील मातंगांची शौर्यगाथा हा माझा ग्रंथ नुकताच प्रकाशित करण्यात आलेला आहे। 208 पानांचा पृष्ठसंख्येचा हा संशोधनात्मक ऐतिहासिक चरित्र ग्रंथ इस्लामपूरच्या नालंदा प्रकाशनाच्या वतीनं प्रकाशित करण्यात आलेला आहे। याचा प्रकाशन सोहळा माझ्या महावीर महाविद्यालयाच्या मराठी विभागानं कोल्हापुरात आयोजित केला। त्यानंतर मुंबई वालधुनी बुद्धभूमी या ठिकाणी भीमशाहीर विठ्ठल उमप यांचे ज्येष्ठ चिरंजीव, सुप्रसिद्ध गायक, शाहीर, प्रतिभासंपन्न एक कलावंत नंदेजी उमप आणि समाजातले ज्येष्ठ नेते अंबादास सकट सर यांच्या, रामदास सकट सर यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी मुंबई कल्याण या ठिकाणी या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा, लोकार्पण सोहळा आणि परिसंवाद घडून आला। पुण्यातही लवकरच याच्यावर एक चर्चासत्र आयोजित केलं जाणार आहे। नांदेडमध्ये सुद्धा या ग्रंथाच्या प्रती आता ग्रंथ विक्रेते प्रबोधन प्रकाशनचे दिगंबर घंटेवाड यांच्याकडे उपलब्ध आहेत। डॉक्टर आह साळुंके, महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत, प्राच्यविद्या पंडित आणि ज्यांना मी माझ्या गुरुस्थानी मानतो अशा डॉक्टर आह साळुंके यांनी
या ग्रंथाला एक प्रस्तावना दिलेली आहे. आणि मला वाटतं एखाद्या पुरस्कारापेक्षा डॉक्टर आह साळुंखेंची प्रस्तावना ही खचितच न्याय देणारी, सन्मान बहाल करणारी, माझ्या पाठीवर शाबासकीची थाप मारणारी मला वाटते. डॉक्टर रावसाहेब कसबे, हरी नरके, उत्तम कांबळे सर, लक्ष्मण माने, पार्थ पुळके, किशोर बेडकेहार या सर्व मान्यवरांचं मार्गदर्शन मला सातत्यानं या ठिकाणी होत असतं. आणि अशा या पार्श्वभूमीवर आतापर्यंत 10 ग्रंथ मी प्रकाशित केलेत. मातंग समाजावर 2500 वर्षांचा अभ्यास करून हिंदू धर्मातील रामायण, महाभारत, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा या हिंदू धर्मग्रंथांचा अभ्यास करून आणि त्यानंतर जैन धर्मग्रंथ वाचून बौद्धांचं त्रिपिटक आणि इतर साहित्य, बौद्ध वाङ्मयातील मातंग समाजाचा शोध घेत शिवकाळातील, शिवशाहीतील मातंगांचं योगदान, स्वराज्य उभारणीमधलं मातंगांचं योगदान, महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळ, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची सत्यशोधक चळवळ, समाज परिवर्तनाची चळवळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आंबेडकरी चळवळ, स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, धर्मांतर चळवळ, धम्म चळवळ ज्याला आपण म्हणतो, आणि नामांतर चळवळ, अशा एकूणच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक सर्व क्षेत्रामध्ये गेल्या 200 वर्षामध्ये मातंगांनी जे योगदान दिलं त्याच्यावर विशेषतः आधारित हा प्रबोधन चळवळीतील मातंगांची शौर्यगाथा हा ग्रंथ आधारित अशा पद्धतीचा लिहिलेला आहे. खरं तर मांगा महारा घरी गाणं असं जे म्हटलं जातं, बामना घरी लिहणं, कुणब्या घरी गाणं, बामना घरी लिहणं, कुणब्या घरी गाणं आणि मांगा महारा घरी गाणं याला छेद देण्याचं काम या ग्रंथानं केलेलं आहे. आता लिहणं सुद्धा मांगा महारा घरी आहे, गाणं सुद्धा मांगा महारा घरी आहे, आणि अन्न वस्त्र निवारा याची सोय सुद्धा, म्हणजे दाणं ज्याला म्हणतो आपण, ते सुद्धा संविधान आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेनं ते बहुजना घरी आलेलं आहे. तर असा हा माझा जो ग्रंथ आहे, त्या ग्रंथाच्या अनुषंगानं बोलत असताना बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे, जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत, आणि म्हणून बाबासाहेबांनी शूद्र मूळचे कोण होते, शूद्रपूर्वी कोण होते, या ग्रंथाप्रमाणेच जी ग्रंथ चळवळ सुरू केली, रुपयाच्या प्रश्नावर जो निबंध सादर केला आणि जागतिक स्तरावर विश्वव्यापी आंतरराष्ट्रीय असं व्यक्तिमत्व बाबासाहेबांचं जे फुलून आलं, ती एकतर ग्रांथिक चळवळ, रस्त्यावरची चळवळ, प्रत्यक्षातली प्रबोधनाची चळवळ, यामुळं हे शक्य झालं. आणि म्हणून पाहतात, आणि म्हणून इतिहास हा अतिशय महत्वाचा आहे. म्हणूनच भीमा कोरेगावच्या 500 महारांची शौर्यगाथा, वीरगाथा बाबासाहेब सांगू शकले आणि त्या विजयी स्तंभाला अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहिले. ती परंपरा आंबेडकर अनुयायी आज आपण चालवतो आहोत. म्हणजे ज्या पूर्वजांनी आपल्या इतिहास घडवला त्यांचं स्मरण करणं हे आपलं कर्तव्य आहे, आणि त्यांनी दिलेला वसा आणि वारसा पुढे चालवणं हे आपलं आद्य कर्तव्य समजून आपण काम करायला हवं. प्रबोधन चळवळीतील मातंगाची शौर्यगाथा या ग्रंथाचा साररूपानं विचार करताना मी एवढंच सांगेन की हा ग्रंथ प्रकाशित व्हायला खूप उशीर झाला. माझ्या प्रकाशकांचा मध्यंतरी एक अपघात झाला, त्यानंतर त्यांच्या कौटुंबिक अडचणी, माझ्या काही वैयक्तिक अडचणी, अन्यथा हा 2014 साली हा ग्रंथ प्रकाशित होणं अभिप्रेत होतं. परंतु देर से आये दुरुस्त आये या उक्तीनुसार अखेर हा 2021 मध्ये हा ग्रंथ प्रकाशित झाला. परंतु हा ग्रंथ काल मनात आला आणि आज लिहून पूर्ण केला आणि प्रकाशित केला असं घडलेलं नाही. अण्णाभाऊ साठे यांचे कनिष्ठ बंधू शंकरभाऊ साठे यांचा मला 15-16 वर्ष जो सहवास लाभला, ती माझी आद्य प्रेरणा आहे. माझ्या बालपणी अण्णाभाऊ साठेंची फकीरा कादंबरी माझ्या हातात पडली आणि पुस्तकाने माणूस बदलू शकतो याची प्रचिती मला आली, माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. 2008 साली कोल्हापुरात जे फुले शाहू आंबेडकर युवा साहित्य संस्कृती संमेलन झालं होतं, त्याचा मी अध्यक्ष होतो. त्यावेळेला मी ते एक वाक्य तयार करून त्या अध्यक्षीय भाषणात उच्चारलं होतं. ते लिखित स्वरूपात आजही सर्वत्र उपलब्ध आहे आणि आज महाराष्ट्राच्या तोंडी ते वाक्य बसलेलं आहे की पुस्तक हे मस्तक बदलवतं, आणि पुस्तकाने बदललेलं मस्तक महापुरुषांच्या शिवाय इतर कुठेही नतमस्तक होत नसतं, असं काम पुस्तक करत असतं. हे विधान मी 2000
8-9 साली झालेल्या कोल्हापुरातील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून उच्चारलं होतं. पुस्तकाने माणूस बदलतो, त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळते. माझा आजचा जो हा ग्रंथ आहे तो आयुष्यभराच्या वाचन, मनन, चिंतन, संशोधन, भटकंती, क्षेत्रीय भेटी आणि या सर्व गोष्टींमधून हा ग्रंथ आकाराला आलेला आहे. इतिहासाच्या पानावर किंवा इतिहासामध्ये अतिशय उच्च दर्जाची कामगिरी करून सुद्धा, ज्यांचा इतिहासात साधा नामोल्लेख सुद्धा नाही, अशा हा इतिहास पुरुषांच्या जीवनचरित्राचा वेध घेण्याचं काम प्रबोधन क्षमस्व, व्हिडिओ कॉल बाहेरून आला होता. आवाज येतोय माझा? तर अतिशय उच्च दर्जाची कर्तबगारी गाजवून सुद्धा त्याग, समर्पण, हौतात्म्य या सर्वातून ज्याला आपण ज्ञानयज्ञ, कर्मयज्ञ म्हणतो, अशा पद्धतीनं जो सुरू ठेवला होता त्या पुरुषांनी, त्या यशवंत, गुणवंत, कीर्तिवंत, प्रतिभावंत कलावंतांच्या जीवनचरित्राचा आढावा या ग्रंथामध्ये घेण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. समाजकारण, समाज परिवर्तन, समाज प्रबोधन, राजकारण, धर्मकारण, विशेषतः धर्मांतर चळवळ, धम्म चळवळ आपण ज्याला म्हणू, अशा या सर्व चळवळीमध्ये 200 वर्षांच्या या प्रबोधन चळवळीमध्ये अतुलनीय योगदान दिलेल्यांचा, त्या महानायकांचा, इतिहास पुरुषांचा संक्षिप्त जीवनचरित्र कोश या निमित्तानं मला लिहिता आला, मांडता आला, प्रकाशित करण्यात आला. म्हणून या ग्रंथाचं मोल हे अनमोल आहे. हा ग्रंथ पुढच्या पिढीला दिशादर्शक, मार्गदर्शक तर ठरेलच, परंतु प्रबोधनाच्या चळवळीला सुद्धा एक पूरक ठरेल, त्या चळवळीला पुढं घेऊन जाईल, अशा पद्धतीनं या ग्रंथानं काम केलेलं आहे. या ग्रंथाबाबतची एक खंत सुरुवातीला मी व्यक्त केली आहे मनोगतामध्ये, की उच्चभ्रू लेखक साहित्यिकांनी या दलित, शोषित, उपेक्षित, वंचित मातंग समूहातील इतिहास पुरुषांच्या नावाची दखल कोणत्याही चळवळीमध्ये उच्चभ्रू लेखकांनी घेतली नाही. त्याबद्दलचं एक दुःख तर आहेच, परंतु फुले शाहू आंबेडकर या 3 महापुरुषांना प्रेरणास्थान मानून ज्या ठिकाणी 1960 नंतर स्वातंत्र्योत्तर काळात मराठी साहित्यामध्ये जो दलित साहित्य नावाचा वाङ्मय प्रकार अस्तित्वात आला, ग्रामीण दलित, त्या दलित साहित्यानं सुद्धा या इतिहास पुरुषांची, महानायकांची गांभीर्यानं दखल घेतली नाही. या दोन्ही बाजूच्या लेखणी बहादरांच्याकडून उपेक्षित राहिलेल्यांच्यावर प्रकाशझोत टाकण्याचं काम मी माझ्या क्षमतेनुसार, पात्रतेनुसार केलेलं आहे. आणि म्हणून या महापुरुषांचा उल्लेख मग कुठं दिसतो, तर महात्मा फुलेंनी अतिशय आदरातिथ्य करावं तशा पद्धतीनं मातंग समाजाचा उल्लेख हा फुले समग्र वाङ्मयामध्ये केलेला आहे. मातंगांना त्यांची तत्कालीन सामाजिक अवस्था ही महात्मा फुलेंनी समग्र वाङ्मयामध्ये मांडलेली आहे. त्याचा अपवाद फक्त जर सोडला तर पुढं बाबासाहेबांची पत्रकारितेतली मातंग समाजाबद्दलचे उल्लेख आणि मातंग समाजाबद्दलचं काम हे आपल्याला दिसून येतं. अण्णाभाऊ साठे यांनी पुढं आपल्या हातात लेखणी घेतली आणि फकीरा, सावळा, घमांडी, बळी, मुरा या गावकुसाबाहेरच्या महानायकांचं कर्तृत्व हे साता समुद्रापलीकडे पोहोचवण्याचं काम अण्णाभाऊ साठेंनी केलं. त्यामध्ये विशेषतः साजूरचा निळूमांग, जो आमचा नातेवाईक आहे, पाटण कराडजवळच्या साजूरचा निळूमांग, त्याची निळूमांग नावाची कथा अण्णाभाऊंनी लिहिली आणि त्याचं कर्तृत्व, खुरप्याच्या आणीपासून तोफेच्या तोंडापर्यंत प्रवास करावा लागलेला निळूमांग शेवटी गाव बेचिराग करून टिट फॉर टॅट, जशाच तसं या न्यायानं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. जे बाबासाहेब म्हणत होते की गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठेल. आणि 4 दिवस शिळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवसच वाघ होऊन जगा, हा जो बाबासाहेबांचा संदेश आहे तो अण्णाभाऊ साठेंनी निळूमांग या कथेच्या आशयातून व्यक्त केलेला आहे. लढाऊ, धाडशी, बाणेदार, तत्वनिष्ठ, लहान मुलांना सुद्धा अहोजाहो बोलणारा, स्त्रियांचा आदर करणारा, हाती एवढी ताकद असताना, सिंहासारखी चपळता असताना, वाघासारखी हिंमत असताना सुद्धा लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत प्रत्येकानं सांगितलेलं काम आदरात न करणारा, परंतु ज्या वेळेला गावात चोरी होते त्यावेळेला त्याला संपूर्ण गाव हे त्याच्या विरोधात उभं ठाकतं आणि मग त्याला तोफेच्या तोंडी दिलं जातं.
त्या तोफेच्या तोंडी उभं केल्यावर ब्रिटिश अधिकारी त्याला शेवटची इच्छा विचारतात आणि मग तो सांगतो. खरं तर त्याच्या चांगुलपणाबद्दल त्याची शिक्षा माफ केली जाते, पण तो तोफेच्या तोंडी असतो त्यावेळेला म्हणतो की कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावर मी उभ्या आयुष्यात पाय ठेवला नाही. प्रत्येकाला हवं जाऊ बोललो, त्याचा गावानं गैरफायदा घेतला आणि मला खुरप्याच्या आणीपासून तोफेच्या तोंडापर्यंतचा प्रवास घडवला. ज्यांनी माझ्यावर चोरी चाळ घेतला आणि खोट्या साक्षी दिल्या आणि मला चोर ठरवला, त्यांना आता अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा निळमांग याच्या बंडखोरपणातून वृत्तीतून अण्णाभाऊ साठेने दिलेला आहे. आणि म्हणून तसाच आर्मीतून खरं तर युद्धात पाय तुटलेला गेंडा सकट नावाचा अण्णाभाऊंचा नायक चिरागनगरच्या झोपडीत राहतो आणि ज्या वेळेला झोपडपट्टीतले दादा एका विधवा अबला स्त्रीवर अत्याचार करायचा प्रयत्न करतात, त्यावेळेला स्वतःचा जीव धोक्यात घालून हा गेंडा सकट त्या गावगुंडांना, त्या झोपडपट्टीतल्या दादांना अद्दल घडवण्याचं काम करतो, जाब विचारण्याचं काम करतो आणि त्या स्त्रीचं संरक्षण करतो. असे नायक अण्णाभाऊंनी मांडले. हे मराठी साहित्यात अपवादात्मक आहे. अण्णाभाऊंच्या लेखणीचा वसानी वारसा कृतिशीलपणे शंकरभाऊ साठेंनी चालवला. त्याच्यामध्ये सावळा, बळी, मुरा, घमांडी ही जी फकीरा कादंबरीतली पात्र आहेत ती पूरक पात्र म्हणून अण्णाभाऊंनी लिहिली, परंतु त्याच्यावर स्वतंत्र कादंबरी लिहिण्याचं काम हे शंकरभाऊ साठेंनी केलं. म्हणून त्यांची सावळा, घमांडी, लखुमांग या नावाची कादंबरी विशेषतः गाजली. आणि म्हणून तेच काम इतिहासातल्या महापुरुषांना न्याय देण्याचं काम प्रबोधन चळवळीतील मातंगाची शौर्यगाथा या ग्रंथाच्या निमित्तानं करण्याचं माझ्या परीनं मी काम केलेलं आहे. खरं तर मातंग समाजामध्ये लेखनाची परंपरा मोठ्या प्रमाणात आज आपल्याला दिसून येते, परंतु काही संदिष्ट लेखक आहेत जे अण्णाभाऊंना वेगवेगळ्या छावण्यामध्ये बांधण्याचं काम करतात, जानव्यामध्ये गोवण्याचं काम करतात आणि मग माफीवीर ते अण्णाभाऊ एकच अशी एक कसोटी लावली जाते. हा अण्णाभाऊंच्या संपूर्ण जीवनचरित्राचा आणि त्यांच्या कार्याचा, तत्वज्ञानाचा घोर अपमान हा सोशल मीडियातून काही प्रतिगामी शक्तीतली मान्यवर मंडळी करताना आपल्याला दिसून येतात. याला वेळीच आवर सत्यशोधक आंबेडकरी विचाराच्या पुरोगामी कार्यकर्त्यांनी आपल्या वाणी आणि लेखणीनं करणं गरजेचं आहे. म्हणूनच मी परवा कोल्हापुरात पोटात मनुस्मृती आणि ओठात संविधान असलेले हे ढोंगी मतलबी लोक सध्या देशात राज्यकर्ते म्हणून वावरतायत, सत्ताधारी आहेत, असं विधान केल्यानंतर RSSचं एक धमकीचं पत्र, हे 8वं पत्र खरं तर हे लगेचच 3ऱ्या-4थ्या दिवशी माझ्या कॉलेजच्या स्टाफरूममध्ये येऊन काचपालकामध्ये पोस्टाने पाठवलं गेलं. म्हणजे तुम्ही मनुस्मृतीच्या विरोधात आजही बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानाच्या कलम 119 अ ब क अन्वये प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, लेखन स्वातंत्र्य दिलेलं आहे, विचार स्वातंत्र्य दिलेलं आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करून जो मनुस्मृतीच्या विरोधात बोलेल, संविधानाच्या बाजूनं बोलेल, पुरोगामी विचारानं बोलेल, त्याला जरब बसवण्याचं, येणं मार्गानं त्याला अडवण्याचं काम ही सनातनी प्रतिगामी मंडळी करताना आपल्याला आढळतात. त्याला भीक न घालता आपण प्राणपणानं काम करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून काही मातंगातील लेखक सुद्धा काही विचारसरणीच्या आडोशाला राहून मान्यता प्राप्त झालेले आहेत, परंतु जे समाजाला दिशादर्शक आहेत त्याच्यामध्ये RK त्रिभुवन औरंगाबाद यांचं देदान सुटे गिरान या ग्रंथ या माझ्या पुस्तकाला एक बळकटी देणारा, आधार देणारा किंवा माझा पूर्वसुरी म्हणून त्या ग्रंथाकडे मी पाहतो. दया हिवराळे हे पॅन्थर, मातंग समाजातले पॅन्थर आणि नामांतर चळवळीतील आघाडीचे नामांतरवादी कार्यकर्ते दया हिवराळे मुंबई मानपूर त्या कन्नमवार नगरला ते राहायचे, रमाबाई नगरमध्ये, आणि त्यांनी नामांतर लढ्यातील लढवय्ये नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. हा माझ्या ग्रंथाच्या अगोदर मातंग समाजातल्या काही 4 चांगल्या गोष्टी लिहिणाऱ्यांपैकी चंद्रकांत वानखेडे, RK त्रिभुवन, दया हिवराळे ही अपवादात्मक, नानासाहेब कटाळे ही अपवादात्मक मंडळी जर सोडली तर मला वाटतं या अर्थानं हे फारसं कोणी मांडलेलं आहे, लिहिलेलं आहे असं दिसत नाही. माझ्या ग्रंथामध्ये मी समाजातले कलावंत लिहिलेले आहेत. म्हणजे या ग्रंथामध्ये एकूण 22 नायक आहेत. त्यांचा नामोल्लेख फक्त करून दाखवतो, म्हणजे आपल्याला त्या पुस्तकाचा आवका लक्षात येईल की सत्यशोधक लहुजी साळवे, लहुजी साळवेंना महात्मा फुलेंच्या चळवळीशी जोडणं, आणि ते होतेच, ते जोडणं म्हणजे जबरदस्तीनं बळजबरीनं नव्हे, परंतु सत्यशोधक लहुजी साळवे आज समाजासमोर जाणं गरजेचं आहे, ना की एका भगव्या झेंड्याचा शिपाई आणि पेशव्यांचा सरदार हे जी त्यांची प्रतिमा उभी केली जात आहे ती अत्यंत दुर्दैवी अशा पद्धतीची आणि समाजाला मागं नेणारी अशी आहे. सत्यशोधक लहुजी साळवे हे
खरं रूप जे आहे, हे त्यांचं खरं चरित्र आहे ते समाजासमोर येण्यासाठी माझा पहिला लेख आहे अनुक्रमणिकेमध्ये सत्यशोधक लहुजी साळवे. महानायक क्रांतियोद्धा फकीरा राणोजी मांग हा माझा दुसरा लेख आहे. आणि सांगली जिल्ह्यानं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवामध्ये मोठी भर टाकली. म्हणजे 1850 ते 1950 अशा 100 वर्षामध्ये आजोबा, वडील आणि मुलगा या तिघांनी तमाशा क्षेत्रावर 100 वर्ष अधिराज्य गाजवण्याचं काम केलं. ते म्हणजे आद्य वगसम्राट उमाजी बापू सावळुसकर. उमाजी बापू सावळुसकर, उमा सावळुसकर असा एकेरी उल्लेख केला जातो. आपण आपल्या महापुरुषांना होता जीवा म्हणून वाचला शिवा, अरे जेव्हा शिवाची बैल जोडी ही पुढे एकानं गाणं लिहिलं, म्हणजे जे प्रतिगामी शक्तीच्या एका कवीनं. तर जीवा आणि शिवा हे बैलांना नावं देणारं गाणं महाराष्ट्रात पुन्हा गाजलं, हे दुर्दैव आहे. आपण सांस्कृतिक दहशतवाद समजून घ्यायला हवा. होता जीवा म्हणून वाचला शिवा असं कसं म्हणता येईल? होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी असं आदरातीर्थी आपण बोलायला हवं असं मला वाटतं. आणि म्हणून उमा बापू सावळसकर, उमा असं एकेरी अवतं न नामोल्लेख करता उमाजी बापू सावळसकर जे आद्य वग सम्राट आहेत, लिखित स्वरूपातला पहिला वग हा त्यांनी लिहिलेला आज उपलब्ध आहे. त्यांच्या पोटी जन्माला आलेले कलारत्न आणि तमाशा सम्राट तात्यासाहेब सावळसकर, कलापुत्र कादंबरीकार शंकरराव सावळसकर, ह्या 3 सावळसकर पितापुत्रांनी आणि नातवांनी हा महाराष्ट्राचा 100 वर्षाचा सांस्कृतिक जो इतिहास आहे तो घडवण्याचं, वाढवण्याचं, संरक्षण करण्याचं काम केलेलं आहे. त्यांच्या जीवनचरित्रावर हा प्रकाशझोत टाकण्याचं मी काम केलेलं आहे. फक्त अनुक्रमणिका तुम्हाला वाचून दाखवतो आणि मग त्याच्यावर किती बोलता येईल असा आपण प्रयत्न करूया. त्यानंतर सांगली जिल्ह्यातलं दुसरं भिंगारदेवे घराणं आहे. जसं सावळसकर घराणं हे सावळज तालुका तासगाव जिल्हा सांगलीतला आहे, तसं खानापूर तालुक्यातलं विटा भागातलं विटा हे जे गाव आहे त्या विटा गावामध्ये थंड हवेचं ठिकाण मूळचं उटी, तिथून मूळचे मांग असलेले परंतु विट्याच्या शहराच्या रक्षणासाठी आलेले, भिंगार गावात राहिले म्हणून भिंगार देवे असं आडनाव परिधान केलेले हे सुसंस्कृत आदर्श व्यक्तिमत्व रामचंद्र बाबाजी भिंगारदेवे, सत्यशोधक स्वातंत्र्ययोद्धा गोविंद बाबाजी भिंगारदेवे आणि संस्कृत पंडित मातंग समाजातील पहिले आमदार ॲडव्होकेट लक्ष्मण बाबाजी भिंगारदेवे उर्फ तात्यासाहेब भिंगारदेवे या 3 बंधूंच्या जीवन चरित्रावर प्रकाशझोत टाकण्याचं काम प्रबोधन चळवळीतील मातंगाची शौर्यगाथा या ग्रंथानं केलेलं आहे. ते काय केलेलं आहे त्यांनी काम? स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळात त्याचा सविस्तर आढावा हा मी माझ्या प्रबोधन चळवळीतील मातंगाची शौर्यगाथा या ग्रंथामध्ये घेतलेला आहे. ज्यांना उत्सुकता आहे त्यांनी मुळातून हा ग्रंथ वाचून काढणं गरजेचं आहे. आणखी एक सांगण्याची बाब की राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा सहवास ज्यांना लाभला ते मातंग समाजातील पहिले खासदार शाहू शिष्य ॲडव्होकेट आप्पासाहेब मोरे, के.एल. मोरे या नावाने ते प्रसिद्ध होते. तर त्यांच्या संबंधीचा लेख जो आहे, त्यांचं जीवनचरित्र जे आहे ते मी गेली 20-25 वर्ष मराठवाडा, विदर्भ, खानदेश, आंध्र प्रदेश, कोकण, गोवा, कर्नाटक, तेलंगणा या राज्यामधून गेली 25-30 वर्ष मी सांगत आलेलो आहे. आणि काही ठिकाणी हा लेख माझा पूर्वप्रसिद्ध असा आपल्या औरंगाबादचे चलो बुद्ध की ओर या अभियानाचे प्रवर्तक आणि लघुशक्ती मासिकाचे संपादक GS दादा कांबळे आणि सध्याचे कार्यकारी संपादक अरुण कांबळे, औरंगाबादचे सिडकोमध्ये राहणारे, हे जे लघुशक्ती मासिक चालवत होते आणि ॲडव्होकेट एकनाथ आवाड जिजा यांचं जे उद्याचा माणूस नावाचं नियतकालिक होतं त्याच्यामध्ये मी हे लेख यापूर्वीच प्रकाशित केलेले आहेत. सम्राट प्रसेनजीत या नावानं प्रकाशित होणारं नागपूरवरून जे नियतकालिक आहे, प्रभाकर शिंदे हे तिथं चालवतात, त्याच्यामधून सुद्धा मी हे पूर्व प्रकाशित केलेलं आहे. पर्वती सत्याग्रहातील महासेनानी सीताराम बाबाजी लांडगे, बाबासाहेबांची जी मंदिर प्रवेश चळवळ आहे 1920च्या मानगाव परिषदेपासून ते 27चा महाड चौदार तळ्याचा सत्याग्रह आणि त्यानंतर मनुस्मृती दहन आणि मग 1935ला धर्मांतराची नाशिक जिल्ह्यातल्या येवला बाबासाहेबांनी केलेली घोषणा आणि त्या वेळपासून ते बाबासाहेबांच्या 14 ऑक्टोबर 1956च्या धर्मांतरापर्यंत बाबासाहेबांच्या सोबत जी मंडळी होती मातंग समाजातील विशेषतः त्या सगळ्यांचा जीवनपट हा या ग्रंथामध्ये मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. बाबासाहेबांची अंबाबाई मंदिर प्रवेश चळवळ आणि नाशिकच्या काळारामाचा मंदिर प्रवेश चळवळीचा जो भाग आहे त्याप्रमाणेच पुण्यातल्या पर्वती सत्याग्रहाचे महासेनानी सीताराम बाबाजी लांडगे
यांच्या जीवनचरित्रावर प्रकाशझोत टाकणारा एक लेख प्रबोधन चळवळीतील मातंगाची शौर्यगाथा या ग्रंथामध्ये मी लिहिलेला आहे. आंबेडकरी सिंह अशी ज्यांना उपमा मी दिलेली आहे, पदवी ज्यांना द्यावी असे जे आहेत ते आंबेडकरी सिंह म्हणजे श्रीपती अंकुश शिंदे. हे उस्मानाबाद जिल्ह्यातील त्यांनी केलेलं काम म्हणजे 1932ला जी इंग्लंडला गोलमेज परिषद झाली, त्या गोलमेज परिषदेमध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित राहिले आणि गांधी म्हणाले मी दलितांचा नेता आणि बाबासाहेब म्हणत होते मी खरा दलितांचा नेता. आणि श्रीपती शिंदे यांनी कळंब उस्मानाबाद मधून मुंबईला जाऊन इंग्लंडला तार करून बाबासाहेब आंबेडकर हेच आमचे खरे नेते आहेत अशा पद्धतीचा विचार तार ही तिथं केली आणि बाबासाहेबांचं नेतृत्व स्वीकारलं. खरं तर आर्मी रिटायर्ड माजी सैनिक फौजी म्हणून म्हणजे अतिशय धिप्पाड देहाचा उंच पुरा बांधा असलेला श्रीपती अंकुश शिंदे यांनी मोठा इतिहास पुढे रचलेला आहे. म्हणजे बाबासाहेबांच्या प्रभावानं भारून गेल्यानंतर एखाद्या वाल्मिक किंवा अंगुलीमालाचं जसं आपण उदाहरण बुद्धाच्या जीवनचरित्रामध्ये देतो की अंगुलीमाल बदलतो, तशा पद्धतीनं श्रीपती शिंदे हे वेगळ्या पद्धतीचं काम बागायतदार त्यावेळेचे जे आहेत धनदांडगे, जात दांडगे, धर्मदांडगे आहेत त्यांना अद्दल घडवून गोरगरिबांचं संरक्षण करण्याचं काम श्रीपती शिंदे हे करत होते. त्यांचं जीवनचरित्र लिहिण्याचं काम या प्रबोधन चळवळीतील मातंगाची शौर्यगाथा याच्यामध्ये मी केलेला आहे. हा संदर्भ ॲडव्होकेट एकनाथ आवाड यांच्याशी मी 2005 साली पहिल्यांदा शेअर केलेला होता आणि मी माझ्या पीएचडीच्या प्रबंधामध्ये 2000 साली आजपासून 21 वर्षापूर्वी श्रीपती शिंदेंचा उल्लेख माझ्या मातंग समाज साहित्य आणि संस्कृती या स्नेहवर्धन प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या 2014च्या ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख यापूर्वीच केलेला आहे. याच्यावर सविस्तर या ग्रंथामध्ये मी लिहिलेला आहे. दुसरे आहेत सोलापूरचेच आरपार आंबेडकरवादी केरबा जाधव. मातंग समाजाच्या ज्या परिवर्तन परिषदा झाल्या, मांग महार स्नेहभोजन बाबासाहेबांनी जी घडवून आणलेली होती, या दोन्ही समाजामध्ये सलोखा, सामंजस्य, समानता नांदावी. मांग महार म्हणजे माफ करा नवबुद्ध म्हणूया आपण आणि पूर्वाश्रमीचे महार अधिक कळावं म्हणून तो शब्दप्रयोग मी वापरतोय, अन्यथा त्याचा गैरअर्थ काढू नये. पूर्वाश्रमीचे महार आणि आताचे नवबुद्ध ही बांधव मंडळी जी आहेत यांच्यामध्ये आणि मातंग समाजामध्ये हे राहायला, खायला, गायला, ओवीला, शिवीला ह्या सर्वांसाठी एकत्र आहेत. गावकुसाबाहेर दोन्ही एक ढाण्या मागासारखी, वाघ सिंहासारखी ही दोन्ही समाज गावकुसाबाहेर राहतात. यांच्यात प्रचंड साम्य आहे आणि ह्या दोन्ही समाजामध्ये साम्य, सलोखा, समता नांदावी, रोटीबेटी व्यवहार व्हावा म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी फलटणमध्ये, मांगवाड्यामध्ये, फलटणच्या सातारा जिल्ह्यातल्या फलटणच्या निंबाळकर यांच्या घरी पाहुणचार घेऊन नंतर मांग महारांचं स्नेहभोजन घडवून आणलेलं होतं. अशा अर्थानं जे आरपार आंबेडकरवादी आहेत ते केरबा जाधव सोलापूरचे यांनी बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली आयुष्यभर अखंडपणे काम केलं आणि मातंग समाजामध्ये विवेकवाद, समतावाद, न्याय, समानता, स्वातंत्र्य, स्वाभिमान रुजवण्याचं काम हे केरबा जाधव यांनी केलेलं आहे. ज्या मातंग समाजाच्या परिषदा झाल्या, ज्याचा उल्लेख मी 2000 साली करत असलेल्या पीएचडीच्या प्रबंधात केलेला, हे आजचं किंवा काल परवाचं सांगत नाही मी, की जे 90-95 साली वाचलेलं आहे, जे माहिती मिळवलेलं आहे ते 15-20 वर्षापूर्वी मी लिहून ठेवलेलं आहे. ते फक्त अधिक विस्तारानं या ग्रंथामध्ये मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. एवढंच मला आपल्या निदर्शनास आणून द्यायचं आहे. तर बीडीडी चाळ नायगाव मुंबई या ठिकाणी झालेली मातंग समाजाची परिवर्तन परिषद आहे. अहमदनगरला झालेली परिषद आहे, बेळगावला झालेली परिषद आहे, सोलापूरला झालेली परिषद आहे, उस्मानाबाद, कळंबला, कसबे, तडवळेला बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत झालेली मांग महार परिषद आहे. या सर्व परिषदांच्या मध्ये अतिशय अग्रभागी राहून, शिलेदार बनून, सेनापती बनून, आंबेडकरी नेतृत्व स्वीकारून मातंग समाजामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकरवाद रुजवण्याचं काम करणारे आर पार आंबेडकरवादी केरबा जाधव असा मी त्यांचा उल्लेख केलेला आहे. तर ते खरोखर शेवटच्या श्वासापर्यंत बाबासाहेबमय म्हणून जगले आणि जय भीम म्हणूनच शेवटचा श्वास त्यांनी घेतला. खरं तर 6 डिसेंबरला बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण जेव्हा झालं त्यावेळेला हे केरबा जाधव कोसळून पडले आणि आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत सोलापुरातल्या हे मुंबईला जाऊन बाबासाहेबांच्या अस्थी
सोलापूरच्या थोरला जो महारवाडा ज्याला म्हणतो आपण, तिथली काही मंडळी, अनेक मंडळी आहेत, त्यांच्या सोबतीनं त्यांनी येऊन काय केलेलं आहे की बाबासाहेबांच्या अस्थी ह्या आणल्या आणि आज त्या अस्थींचं जतन म्हणजे मातंग समाजाचे मध्यंतरीचे जे आमदार होते उत्तम प्रकाश खंदारे साहेब यांच्या देणगीतून, निधीतून, आमदार फंडातून आज त्या ठिकाणी अस्थि विहार बाबासाहेबांचं सोलापूरमध्ये उभं केलेलं आहे. आणि हे सारं घडलं ते केरबा जाधव यांच्या सुरुवातीच्या पासून ते शेवटच्या श्वासापर्यंत जे आंबेडकरवादी विचार त्यांनी मांडले त्यामुळे ते शक्य झालं असं मला या ठिकाणी वाटतं. लघुजी साळवे, अण्णाभाऊ साठे, शंकरभाऊ साठे या महानायकांच्या बद्दल मी फारसा आज बोलणार नाही, कारण ही सर्वांना माहिती असलेली महानायक मंडळी आहेत. खूप फास्ट होते जरा. सॉरी, तब्येत बरी नसल्यामुळं थोडासा व्यत्यय आला. बाबासाहेबांच्या विचारानं भारावून जाऊन मातंग समाजामध्ये प्रचंड मोठं योगदान करणाऱ्यांपैकी केरबा जाधव हे आघाडीचं नाव आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येईल की अण्णाभाऊ साठेंचं जगप्रसिद्ध चित्र, आज अण्णाभाऊ साठे म्हटलं की महाराष्ट्र शासनानं जे चित्र तयार केलेलं आहे ते आपल्या सगळ्यांच्या घरोघरी आहे. महाराष्ट्र शासनाकडं छायाचित्र आहे, त्याचे फोटोग्राफ्स आपण सगळेजण पाहतो. परंतु हे अण्णाभाऊ साठेंचं चित्र जे आज आपण अण्णाभाऊंचा फोटो म्हणून पाहतोय, तो अण्णाभाऊंचा फोटो अधिकृतरित्या कुणी तयार केला? अण्णाभाऊ साठे यांची जगप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय दर्जाची मास्टरपीस कादंबरी, जिचं वर्णन महाश्वेता देवीच्या साहित्याशी केलं जातं, जगातल्या सर्वात उच्च दर्जाच्या वाङ्मय कृतीमध्ये केलं जातं, म्हणजे रशियन, झेक, जर्मन, पोलिश अशा भाषांच्या मध्ये ज्या कादंबरीचा अनुवाद झालेला आहे, अशा फकीरा कादंबरीच्या मुखपृष्ठाचं काम कुणी केलं? फकीरा जो आज आपण पाहतोय, फकीरा हा माझा ध्यास आणि श्वास आहे खरं तर हा फकीरा जो आहे तो फकीरा कादंबरीवर चित्र फकीराचं कुणी काढलं? तर अण्णाभाऊ साठेंनी जवळ बसून हुबेहूब फकीराचं वर्णन केलं, सांगितलं आणि त्यांनी ऐकून फकीरा कसा दिसायचा, कसा बोलायचा, कसा चालायचा, त्याच्या बोलताना नरड्याच्या शिरा आणि त्याची गर्दन कशी रुंद होती, वितभर रुंद, त्याचं मनगट कसं होतं, 6 बोटं पातीचं, 6 बोटं रुंद, ही फकीराची तलवार कशी होती, त्याची मान कशी दिसत होती, त्याची गर्दन कशी होती, त्याचं कर्तृत्व कसं होतं, आणि तो माझा गुरु कसा होता, त्यांनी मला दानपट्टा कसा शिकवला, शिवकालीन युद्धकला कशी शिकवली, डोळ्यावर पट्टी बांधून काळे मणी दोन्ही हातात दानपट्टा फिरवत अण्णाभाऊ साठे ही पायाखालचं लिंबू, टाचेखालचं लिंबू, गळ्यावरचं एखादं फळ कसं क्षणार्धात कापत होते आणि सभोवती 12-15 जण अण्णाभाऊंच्यावर हल्ले करत असताना लाठीकाठीचे अण्णाभाऊ ते कसे थोपवत होते, ही सारी कला कोणी शिकवली? तर ती मला माझा पहिला गुरु फकीरा यांनी शिकवली, असं अण्णाभाऊ साठेंनी एका चित्रकारांना सांगितलं. आणि मग त्या चित्रकारांनी चित्र काढायला सुरुवात केली. ते चित्रकार म्हणजे अण्णाभाऊंचं चित्र आज आपण महाराष्ट्र शासनाचा अण्णाभाऊंचा फोटो म्हणून जे पाहतो ते अण्णाभाऊंचं चित्र आणि फकीरा कादंबरीवरचं फकीराचं चित्र एवढंच नव्हे तर अण्णाभाऊंच्या अनेक कादंबऱ्यांची मुखपृष्ठ ज्यांनी रेखाटली त्या चित्रकाराचं नाव म्हणजे रंगरेषांचा जागतिक किमयागार नाथ वैराळ हे अहमदनगरचे. त्यांचं जीवनचरित्र 2012-13 साली अहमदनगरला जाऊन त्यांच्या मुलांना भेटून, त्यांच्या मुलाखती घेऊन, त्यांच्या सहवासातल्या लोकांना भेटून हे नाथ वैराळांची कृपा म्हणून आज अण्णाभाऊ साठे हे चित्र, फोटो शासकीय मान्यता प्राप्त जो आपल्याला दिसतो तो नाथ वैराळांनी अण्णाभाऊ गेल्यानंतर, अण्णाभाऊंचे ते सहकारी होते, मित्र होते, जिवलग दोस्त होते, त्यांनी ते चित्र रेखाटलेलं, अधिकृतरित्या त्याला मान्यता दिली गेली. लोकशाहीर विठ्ठल उम्मप, भीमराव दादा कर्डक, रावसाहेब कसबे या मंडळींची त्याला मान्यता मिळाली. आणि मग अशा पद्धतीनं नाथ वैराळांनी, मी त्यांना अशी उपमा दिलेली आहे की रंगरेषांचा जगप्रसिद्ध किमयागार चित्रकार नाथ वैराळ हे अण्णाभाऊंच्या फकीरा कादंबरीचं मुखपृष्ठ रेखाटणारे चित्रकार, मुखपृष्ठाचे चित्रकर्ते. ओशो रजनीश यांचं नाव जगप्रसिद्ध आहे. ओशोंचा सहवास नाथ वैराळांना प्रचंड प्रमाणात अलीकडच्या काळात लाभला होता. ओशोंचं चित्र
आणि ओशोंच्या पुस्तकांची मुखपृष्ठ सुद्धा नाथ वैराळ या अहमदनगरच्या चित्रकारांनी, मातंग समाजातल्या या चित्रकारांनी काढलेली आहेत. त्यांची छायाचित्र आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेली आहेत. आपल्यापुरतं फक्त एवढंच या ठिकाणी मी नमूद केलेलं आहे की जे अण्णाभाऊ आज आपण फोटोमध्ये पाहतोय ते फोटो अण्णाभाऊंचा हुबेहूब तयार करणारे नाथ वैराळ हे चित्रकार आहेत. फकीर आणि इतर कादंबऱ्यांची जी मुखपृष्ठ आकर्षक बोलकी जी तयार केली गेलेली आहे ती अण्णाभाऊंच्या समक्ष, अण्णाभाऊंचं समाधान झाल्याशिवाय ते मुखपृष्ठ छापलं गेलेलं नाही. इतकं कौशल्य हे नाथ वैराळांच्याकडे होतं. तर त्यांना त्यांच्या जीवनचरित्रावर प्रकाशझोत टाकण्याचं काम मी माझ्या प्रबोधन चळवळीतील मातंगाची शौर्यगाथा या ग्रंथामध्ये केलेलं आहे. याच्यामध्ये मातंगातील पहिले बौद्ध धर्मीय आर.जी. खंडागळे अण्णा यांच्याबद्दल 108 पृष्ठसंख्येवर मी लेख लिहिलेला आहे. खरं तर अहमदनगर जिल्ह्यातल्या दौंड या गावी एक पोतराज असलेला मुलगा बाबासाहेबांचं टाय, बूट, सूट, कोट असं प्रभावी जगप्रसिद्ध व्यक्तिमत्वानं भारावून जाऊन ही मांगांची मांकी, गावाची गावकी, भावाची भावकी, मांकी, गावकी, भावकी सर्व सोडून हे पोतराज पण नाकारून बाबासाहेबांच्या मार्गाने पुढे गेलेला मातंग समाजातला एक मोठा माणूस म्हणजे आर.जी. खंडागळे अण्णा. बाबासाहेब ज्या ज्या ठिकाणी होते त्यांची सावली बनून आर.जी. अण्णा हे त्यांच्या सोबतीनं काम करत होते. एक उदाहरण मी सांगेन. 1935 नाशिक जिल्ह्यातल्या येवला मुक्कामी बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक धर्मांतराची घोषणा केली. मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, ही ती भीम प्रतिज्ञा, भीमराव डॉक्टर आंबेडकरांची प्रतिज्ञा. ही ऐतिहासिक प्रतिज्ञा ज्या ठिकाणी घडली त्याचे साक्षीदार बाबासाहेबांच्या सोबत होते मातंग समाजातील आर.जी. खंडागळे अण्णा. त्यांच्या घरात एक दुःखद निधन झालं आर.जी. अण्णांच्या. आणि मग आर.जी. अण्णांना कसं कळवायचं, तर जिथं बाबासाहेब तिथं आर.जी. अण्णा म्हणून गावातल्या काही तरुण कार्यकर्त्यांनी, बाबासाहेबांच्या सोबतीनं काम करणाऱ्या, बाबासाहेबांना मानणाऱ्या लोकांनी त्यावेळेला तार हा एकमेव पर्याय होता निरोप देण्याचा. आणि मग बाबासाहेब सध्या कुठे आहेत, तर बाबासाहेबांच्या नावे तार पाठवली की आर.जी. अण्णांना घरी पाठवून द्या. दुःखद घटना घडलेली आहे. बाबासाहेबांच्या हातात ही तार पोहोचली आणि त्यांनी अण्णांना बोलवून घेतलं. अण्णा, अरे तुझ्या घरी दुःखाचा प्रसंग ओढवलाय, तू आता गावी जा, दौंडला जा. त्यावेळेला आर.जी. अण्णा त्यांना सांगतात बाबासाहेबांना, आपल्याला गाडगेबाबांचं उदाहरण सर्व परिवर्तनवादी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना माहिती आहे की गाडगेबाबांचं कीर्तन एका खेड्यामध्ये रात्रीच्या वेळेला रंगात आलेलं होतं. आणि अचानक गाडगेबाबांना निरोप एक जण कानात येऊन सांगतो, गाडगेबाबा, तुमचा एकुलता एक मुलगा नुकताच आता मृत्यू पावला, कीर्तन बंद करा. क्षणभर डोळे मिटले गाडगेबाबांनी. एकुलता एक वंशाचा दिवा ज्याला म्हणू आपण, पुढचा मुलगा हा मृत्यू पावला, कीर्तन ऐन रंगात आलेलं होतं. गाडगेबाबांनी क्षणभर डोळे मिटले आणि दुसऱ्या क्षणी त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले, असे मेले कोट्यानं कोटी, काय रडू मी एकल्यासाठी. अरे, ह्या समाजातली सर्व लेकरं ही माझी मुलं आहेत, असे मेले कोट्यानं कोटी, काय रडू मी एकल्यासाठी. हे उदाहरण आपल्याला गाडगेबाबांचं माहिती आहे. तसंच आर.जी. अण्णांनी उत्तर बाबासाहेबांना दिलं. घरातला माणूस निघून जाणारं बाबासाहेब निघून गेलेला आहे आणि आता ही तार 2 दिवसांनी आपल्याला मिळालेली आहे. माझ्या घरातल्यानी माझा संसार केला, मी तुमच्याबरोबर, तुम्ही समाजाचा संसार करताय, तुमच्या सोबत राहण्यात मला आनंद आहे, म्हणून मी तुमच्या सोबत आहे. बाबासाहेब, मी गावी जाणार नाही. गावी जाऊन त्या दुःख सागरात बुडण्यापेक्षा ज्ञानाच्या भीमसागराच्या सोबत राहणं मला अधिक आवडेल. आणि म्हणून हे माझं वैयक्तिक दुःख, त्याच्यासाठी मला तुमच्यापासून दूर लोटू नका, असा आग्रह हात जोडून आर.जी. अण्णांनी बाबासाहेबांच्याकडे केला आणि बाबासाहेबांचा नाईलाज झाला. पुढं बाबासाहेबांनी त्यांना शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि इतर महत्वाच्या पदावर आर.जी. अण्णांची नियुक्ती केलेली होती. आर.जी. अण्णांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमी नागपूर या ठिकाणी बाबासाहेबांच्या सोबतीनं हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला होता. 1927च्या मनुस्मृती दहनापासून, महाड चौदार तळ्याच्या सत्याग्रहापासून ते बाबासाहेबांच्या धर्मांतरापर्यंत सोबत बाबासाहेबांच्या राहिलेले मातंग समाजाचे पहिले बौद्ध धर्मीय आर.जी. खंडागळे अण्णा यांचं जीवनचरित्र समाजाला दिशादर्शक ठरेल
मार्गदर्शक ठरेल, समाजाला पुढे घेऊन जाईल आणि समाजाला हे माहिती व्हावं, मातंग आणि बौद्ध समाजातली दरी कमी व्हावी, यांच्यात सलोखा निर्माण व्हावा, यासाठी म्हणून प्रबोधन चळवळीतील मातंगाची शौर्यगाथा या माझ्या संशोधन ऐतिहासिक ग्रंथामध्ये आरजे अण्णांच्या बद्दल मी माझ्या परीनं आरजे अण्णांच्या कार्यकर्तृत्वाला, समर्पणाला, त्यागाला, कार्याला, तत्वज्ञानाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. श्रीपती अंकुश शिंदे हा उस्मानाबादचा, आरजे अण्णा हे दौंडचे, केरबा जाधव सोलापूरचे आणि सीताराम बाबाजी लांडगे हे पुण्याचे. ही बाबासाहेबांच्या सोबत ही एखाद्या मजबूत भीमराव नावाची जी इमारत आहे, बिल्डिंग आहे, सामाजिक रचनेचा पाया आहे, त्याचे हे खांब बनून हे वावरताना आपल्याला दिसतात. ही सारी मातंग समाजाची, आंबेडकर अनुयायी असलेली, बाबासाहेबांना ध्यास आणि श्वास मारणारी ही माणसं होती. याचा आपल्याला अलीकडच्या काळात जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण, ज्याला खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण म्हणतोय, प्रबोधनाच्या चळवळी या विस्कटल्यासारख्या वाटतात. सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याला एक सामाजिक चळवळी विस्थापित झाल्यासारखं वाटतंय. अशा काळामध्ये हे प्रबोधन चळवळीतील मातंगाची शौर्यगाथा, मला वाटतं काजव्याचं तिनं काम करावं. अंधारात दिवा पंथी बनण्याचं राहू दे, पण किमान काजव्यासारखा प्रकार झोत तिनं टाकावा आणि या समाजातील गैरसमज दूर व्हावेत. आम्ही बाबासाहेबांच्या महाड 14 तळ्याच्या सत्याग्रहात होतो, मनुस्मृती दहनाच्या वेळेला होतो, धर्मांतराच्या चळवळीत होतो, मंदिर प्रवेश सत्याग्रह चळवळीत होतो. हा एक गोष्ट आहे. त्याही वेळेला संघाच्या नादाला लागलेले काही लोक होते मातंग समाजातले, त्यांनी बाबासाहेबांच्या मंदिर प्रवेश चळवळीला विरोध केला. असं एक पत्रक, खरं तर शिक्षण नसताना हे पत्रक ह्यांचं केसरीमध्ये कसं छापून आलं, तर अशा विरोध करणाऱ्यांचा निषेध करणारं पत्रक सुद्धा त्या काळामध्ये आंबेडकर अनुयायांनी त्या काळात केलेला आहे. हा एक खुलासा या निमित्तानं मला सांगावा वाटतो आणि म्हणून या महापुरुषांच्याकडं, महामानवांच्याकडं मोठ्या आदरानं दिशादर्शक, दीपस्तंभ म्हणून, इतिहास पुरुष, महानायक म्हणून पाहणं मला वाटतं गरजेचं आहे. शिवाजी महाराजांच्या एखाद्या गड किल्ल्याचं खोदकाम करताना, एखाद्या जुन्या वाड्याचं गावातल्या खेड्यातल्या खोदकाम करताना हिरे, माणकं, रत्न, पोवळं, सोनं, चांदी, दागिने यांचा एखादा हंडा सापडावा आणि खनखन त्या पायाशी लागावा खोदकाम करताना. तशा पद्धतीनं मला वाटतं प्रबोधन चळवळीतील मातंगाची शौर्यगाथामधले हे महानायक, 22 महानायक मी लिहिलेले आहेत, मांडलेले आहेत, शोधलेले आहेत आणि हे आयुष्यभराचं माझं मनन, वाचन, लेखन, चिंतन, भटकंती यातून हे मिळालेलं आहे. ते महाराष्ट्रानं स्वीकारावं आणि ही सोन्यासारखी, रत्नांचा, हिऱ्या मानकांचा, सोन्या चांदीचा हंडा जसा सापडावा तसं हे वैचारिक धन सत्यशोधक चळवळीतलं, आंबेडकरी चळवळीतलं, प्रबोधन चळवळीतलं हे जे भांडार आहे, ज्ञान भांडार आहे, ही जी माणसं युगप्रवर्तक होऊन गेली, त्यांनी स्वतःच्या संसाराचा, बायको मुलांचा विचार न करता स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवून, मृत्यूला कवटाळून उभं आयुष्य फुले आंबेडकरी चळवळीच्या मार्गाने जाणं म्हणजे तलवारीच्या पात्यावरून चालण्यासारखं आहे, रसरस्त्या विस्तवावरून मार्गक्रमण करण्यासारखं आहे. ते काम या प्रबोधन चळवळीतल्या मातंगाच्या शौर्यगाथेतल्या महानायकांनी केलेला एवढा जरी संदेश या निमित्तानं महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रबोधनवादी चळवळीतल्या कार्यकर्त्यापर्यंत जरी गेला तरी मला वाटतं त्याचं सार्थक झाल्यासारखं होईल. कोल्हापुरात बाबासाहेबांचा जो केवळ कोल्हापुरातला नव्हे, केवळ करवीर संस्थानातला नव्हे, कोल्हापूर जिल्ह्यातला नव्हे, पश्चिम महाराष्ट्रातला नव्हे, महाराष्ट्रातला नव्हे, देशातला नव्हे, आशिया खंडातला नव्हे, तर संपूर्ण जगातला पहिला पुतळा बाबासाहेब आंबेडकरांचा 1950 साली कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकात मराठा समाजाचे आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे शिष्य, शाहू शिष्य, सत्यशोधक भाई माधवराव बागत यांच्या नेतृत्वाखाली जो उभा केला गेला, त्यामध्ये मातंग समाजाचे KL मोरे आणि प्रबोधनकार माता मोरे असा ज्यांच्याबद्दल मी लेख लिहिलेला आहे, या मंडळींचं योगदान, सहभाग, त्याग, समर्पण हे सुद्धा विसरता येण्यासारखं नाही. आरजी अण्णांच्या प्रमाणे, केरबा जाधवांच्या प्रमाणे कोल्हापूरच्या माता मोरे या प्रबोधनकारांनी सुद्धा हिंदुत्व नाकारून बुद्धाचा स्वीकार, बुद्ध तत्वज्ञानाचा स्वीकार कृतिशीलपणे केलेला होता आणि त्यांचा विधी सुद्धा, अंत्यविधी सुद्धा हा बौद्ध पद्धतीनं त्या काळात केला गेला. पॅन्थरच्या चळवळीत त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे ही माणसं, मी बहुजनांचा प्रबोधनकार माता मोरे
त्यांचे चिरंजीव गणेश मोरे हे माझे जिवलग मित्र आहेत, ज्येष्ठ स्नेही आहेत. तर ह्यातली जी नायका मंडळी आहेत, म्हणजे या सगळ्यांच्या कुटुंबियांशी माझे जीवाभावाचे संबंध आहेत आणि गेली 20-25 वर्ष त्या कुटुंबियांशी मी संबंधित आहे. पुस्तक फक्त 2021 साली प्रकाशित झालं, परंतु याच्या पूर्वी या कुटुंबियांशी माझा जिव्हाळ्याचा जो स्नेह आहे त्याच्यातून जे हाताला लागलं ते सारं या ग्रंथात मांडण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. दुसरं जे आहे ते म्हणजे मातंग गुरु आमदार केशव नरसिंह घाटगे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी मांग आडनाव असलेल्या कोल्हापूरच्या करवीर संस्थानातल्या सगळ्या मांगांना, अरे मांग हे जातीवाचक नाव कशाला लावता, मी कागलचा घाटगे आहे, माझं नाव राजघराण्याचं नाव हे मांग राजांनी लावावं, आणि म्हणून आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या संपूर्ण मातंग समाजात घाटगे हे बहुतांशी जे नाव मिळालेलं आहे ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी स्वतःचं राजघराण्याचं नाव, स्वतःचं नाव, आडनाव हे मातंग समाजाला देऊ केलेलं आहे. तेच नाव धारण केलेले केशव नरसिंह घाटगे यांना कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकात, जिथं बाबासाहेबांचा पुतळा मी म्हणालो उभा केला गेला, त्याच्यामध्ये यांचाही सहभाग आहे, अनेक मंडळींचा सहभाग आहे. मी फक्त मातंग समाजावर प्रकाशझोत टाकण्यासाठी म्हणून त्यांना हायलाईट करतोय. इतरांचीही नावं ग्रंथामध्ये त्या त्या क्षणी त्या त्या प्रसंगी लिहिलेली आहेत. त्या बिंदू चौकामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे या सर्व मंडळींच्या बरोबरीनं जी मातंग परिषद झाली, प्रबोधन परिषद, त्या मातंग प्रबोधन परिषदेमध्ये मातंग समाजाला एक पुरोगामी विचारांचा चेहरा देण्यासाठी म्हणून नरसिंह केशव घाटगे त्यांना पुढे आमदार केलं गेलं. आमदार केशव नरसिंह घाटगे, केशव घाटगे हे मूळचं नाव. त्यांना मातंग गुरु ही पदवी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकात बाबासाहेबांच्या आणि महात्मा फुल्यांच्या पुतळ्याच्या साक्षीनं त्या ठिकाणी दिली. आणि मग त्यांनी आमदार झाल्यानंतर, निवडून आल्यानंतर अनेक मातंग हिताची कामं मातंग गुरूंनी त्या काळात केलेली आहेत. दुसरं एक सांगतो आणि मला वाटतं वेळ होत आलेली आहे. एक फक्त महानायक सांगतो आणि आपली रजा घेतो. ते म्हणजे शंकरराव आवळे हे जे आहेत, तर हे शंकरराव आवळे म्हणजे भाई माधवराव बागल यांचे सहकारी, कोल्हापूरच्या मातंग वसाहतीत राहणारे राजा ढाले, बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर, नामदेव ढसाळ, जबी पवार, रामदास आठवले ही जी पॅन्थर मंडळी होती, यांच्या बैठका कोल्हापूरच्या मातंग वसाहतीमध्ये झालेल्या आहेत. त्या मातंग वसाहतीमध्ये सुदाम चौगुले, माता मोरे आणि इतर सारी मंडळी मातंग समाजाची ही आघाडीवर होती पॅन्थर वाढवण्यामध्ये, पॅन्थर चालवण्यामध्ये. भाई माधवराव बागल हे खानदानी मराठा ज्यांना म्हणतो आपण 96 कुळी, ते एरिया सोडून मातंग वसाहतीत राहायला आले. शाहू शिष्य सत्यशोधक कसा असावा, तर मातंगांच्या वस्तीमध्ये, मातंग वसाहतीमध्ये भाई माधवराव बागल हे राहायला आले. या मातंग वसाहती लगतच कोल्हापुरातल्या राजारामपुरी मधला जो मातंग समाज आहे तो मोठ्या प्रमाणात आहे. 2-3 महापौर या मातंग वसाहतीनं कोल्हापूरला दिलेले आहेत. कवाळे कुटुंबियांचं अधिराज्य या कोल्हापूरवर आपल्याला आजही जाणवतं. तिथं ऐतिहासिक असे महानायक, महापुरुष होऊन गेलेले आहेत. त्यातलेच एक शंकरराव आवळे बाबा, दलित पॅन्थरचा ढाण्या वाघ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. खरं तर ही सगळ्यांची सुरुवात पिढ्यानपिढ्या जो काही परंपरावादी पगडा पडलेला, त्यांच्या गळ्यात तुळशीची माळ होती. पंढरीला वारीला जाणं त्यांचं चालू होतं, पंढरीचे वारकरी. परंतु भाई माधवराव बागल, बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, गाडगे बाबा, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे या सर्व महापुरुषांचा सहवास कोल्हापूरला राजर्षी शाहूंच्या भूमीत मिळाला. आणि त्यातून एक वैचारिक जडणघडण होऊन भाई माधवराव बागल यांच्या प्रभावाखाली शंकरराव बाबांनी गळ्यातली तुळशीची माळ पंढरपूरच्या विठ्ठलाची ही सर्वांसमक्ष तोडून टाकली. ज्या ठिकाणी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शाहू मिल राजारामपुरी मातंग वसाहती शेजारी उभी केलेली आहे, की यांना राहण्यासाठी तर जागा दिली, हजारो एकर जागा दिली, त्यांची घरं बसवली आणि त्यांच्या हाताला काम मिळावं म्हणून त्या ठिकाणी शाहू मिलची उभारणी केली. त्या ठिकाणी भाई माधवराव बागल यांच्या सहवासात आल्यानंतर
आणि कर्मवीर भाऊराव पाटील, बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे या सर्वांचा सहवास लाभल्यामुळं शंकरराव आवळे बाबा आरपार बदलले आणि पंढरीच्या वारीचा वारकरी हा दीक्षाभूमीचा दीक्षेकरी झाला. हिंदुत्व नाकारून बुद्धत्व स्वीकारणारे शंकरराव आवळे बाबा अशा अर्थाचा लेख, या शीर्षकाचा लेख मी लिहिलेला आहे. त्यांचं संपूर्ण जीवनचरित्र त्याच्यामध्ये मी लिहिलेलं आहे. प्रबोधन चळवळीतील मातंगाची शौर्यगाथा हा ग्रंथ मुळातून आपण सर्वांनी वाचावा. कारण हे आता नाकारूया, मांगा महाराजांचं गाणं म्हणजे आता आधुनिक काळात बोलायचं झालं तर एखादा गुणा कागलकरच्या नावावर सिनेमा येतो, एक कोणतरी उच्च जातीतला नायक हा तमासगिराची भूमिका करतो, एखादी उच्च घराण्यातली अभिनेत्री तमाशा कलावंत स्त्रीची भूमिका करते, त्यांना मान्यता मिळते. परंतु पिढ्यानपिढ्या ज्यांच्या वाट्याला उपेक्षा आली, अवहेलना आली, तुच्छता आली, या गोष्टीमुळं ते नाकारण्याचं काम आपण करूया. ही प्रबोधनाची मशाल मातंग समाजावर पडलेली आहे आणि आता हे तुंतून नाकारूया, डफ फोडूया, हलगी फोडूया आणि माणसं जोडूया, विचार जोडूया. डोंगराचे चाळ तुटलेले दाखवलेले आहेत आणि आपण हे चाळ, तुंतुने, डफ नाकारून बाजूला ठेवून ती कला म्हणून ठीक आहे. कारण ज्या वेळेला मनोरंजनाचं साधन नव्हतं त्यावेळेला हजारो वर्षांपासून आम्हीच हरणाची शिकार केली. आमची माणसं वाघासारखी, सिंहासारखी होती, जंगलात राहत होती. आम्ही हरणाची शिकार केली, हरणांचं मांस खाल्लं पूर्वी आणि मांस खाल्ल्यानंतर त्याची जी हरणाची शिंग आहेत त्या शिंगाला त्याचं कातडं हरणाचं काढलं आणि त्याच्यातूनच आम्ही ढिबडी, तुंतुनं, हलगी बनवलं, वाद्य निर्माण केली. ते आमच्या बहुजनांनी, आमच्या पूर्वजांनी, आणि त्याला तंतुवाद्य जोडलं, त्याला तुंतुन म्हणतात. तंतुवाद्य म्हणजे हरणाचं मांस खाऊन, हरणाची शिकार करून त्याच्या शिंगाला तंतुवाद्य जोडून आम्ही प्रतिभा, कला, आमचं शिक्षण नव्हतं आमच्या पूर्वजांचं, पण प्रबोधनाची परंपरा, सोंगी भजन असेल, भारुड असेल, गोंधळ असेल, जागरण असेल, ही सारी परंपरा हजारो वर्ष मनोरंजन करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. परंतु आता प्रबोधनाचं काम हे प्रबोधनाच्या विचारानं करायला हवं आणि म्हणून आता हलगी फोडूया आणि विज्ञानाशी जोडूया, घरातला देवारा उद्ध्वस्त करूया आणि त्या ठिकाणी संगणक ठेवूया. चौकटीला देवदेवतांचे फोटो ठेवण्याच्या ऐवजी बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ, लहुजी, मुक्ता साळवे, शिवाजी महाराज यांच्या, या महापुरुषांचे फोटो ठेवूया आणि हलगीवरची बोटं आता संगणकावर पडली पाहिजेत, कीबोर्डवर पडली पाहिजेत, माऊसवर असली पाहिजेत, हे आपण लक्षात घेऊया. आणि म्हणून विचारांचं तोरण, विचारांची गुढी उभी करूया आणि दारोदार तोरण बांधून बेंद्राच्या वेळेला उंडकुंड गोळ्या करण्यापेक्षा मातंग समाजानं प्रबोधनाचा विचार आपल्या घराच्या दरवाजाला त्या फुले शाहू आंबेडकरांच्या, अण्णाभाऊ, लहुजी, मुक्ताच्या विचाराचं तोरण बांधूया. आणि हे जे क्रांतीचं चक्र आहे, सम्राट अशोकाचं चक्र आहे, ते धम्मचक्र जे आहे ते चक्र गतिमान करण्यासाठी, कारण इथं अजून थोडंसं हे या अंधश्रद्धेत, व्यसनाधीनतेत रुतलेलं दिसतंय, ते गतिमान करण्यासाठी आपण प्रयत्न करूया. याच्यासाठी म्हणून प्रबोधन चळवळीतील मातंगाची शौर्यगाथा याच्यातल्या 22 महानायकांच्या जीवनचरित्रावर प्रकाशझोत टाकण्याचं काम या ग्रंथानं केलेलं आहे. माझं लेखन हे सर्वांग परिपूर्ण आहे असा माझा मुळीच दावा नाही. ही सुरुवात आहे. त्यातली माझी क्षमता, माझी पात्रता, मला माहिती आहे. परंतु गेली 40-45 वर्ष जी भटकंती आहे, वाचन, लेखन, मनन, चिंतन आहे, फुले शाहू आंबेडकरांचा विचार जगत आलेलो आहे. माझ्या घरात देवारा नाही म्हणून मला इतरांना ते सांगण्याचा अधिकार आहे. देव नाकारू नका, परंतु बुद्ध, फुले शाहू आंबेडकरांच्यामुळे जर माणूसपण आलं, भारतीय संविधानानं जर माणूसपण दिलं, तर ज्यांनी आपल्यावर उपकार केलेले आहेत त्यांनी सांगितलेल्या मार्गाने आपण जाणं गरजेचं आहे. बाबासाहेबासारखा जगात विद्वान कुणीही नाही. त्यांनी दिलेला जो मार्ग आहे तोच मार्ग हा मानवतेचा मार्ग असू शकतो, अंतिम सत्याचा मार्ग असू शकतो. फुले शाहू आंबेडकरांचा मार्ग हा मानवतावादी मार्ग आहे, राजमार्ग आहे. आणि म्हणूनच आपण या विचारानं सक्रिय राहूया. चैत्यभूमी या ठिकाणी या ग्रंथ चैत्यभूमीवरच्या स्टॉलवर मिळतील. नागपूरला प्रभाकर शिंदे यांच्याकडे हा ग्रंथ मिळेल. नांदेडला प्रबोधन प्रकाशन नावाचं जे प्रकाशन संस्था आहे, दिगंबर घंटेवाड यांच्याकडे या ग्रंथाच्या प्रती उपलब्ध आहेत. पुण्यामध्ये आप्पा बळवंत चौकामध्ये पुरोगामी विचारांचे ग्रंथ विक्रेते आहेत, त्यांच्याकडे ग्रंथ उपलब्ध आहे. भगत सर म्हणून आहेत पिंपरी चिंचवडला, देहू रोड परिसरात, त्यांच्याकडे ग्रंथ उपलब्ध आहे. आणि इस्लामपूरला नागनालंदा प्रकाशन यांच्याकडे प्रबोधन चळवळीतली मातंगाची शौर्यगाथा हा ग्रंथ उपलब्ध आहे. आता शेवटचं फक्त एक विधान म्हणूया की याच्यात सर्व नायक मी लिहिलेले आहेत.
आणि मग 200 वर्षात सत्यशोधक चळवळ, आंबेडकरी चळवळ, स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, धर्मांतर चळवळ आणि नामांतर चळवळ यात स्त्रियांचा सहभाग मातंग स्त्रियांचा होता की नव्हता? तर होता. ते लवकरच गाव कुसाबाहेरच्या महानायिका नावाचा ग्रंथ प्रकाशनासाठी गेलेला आहे आणि लवकरच फेब्रुवारी अखेर आपल्या हातात 200 वर्षातल्या या चळवळीतल्या मातंग महानायिकांचं जीवनचरित्र आपल्या हाती या ग्रंथाप्रमाणे देण्याचा माझा मानस आहे, मनोदय आहे. कितपत यश येतंय आपण प्रयत्न करूया आणि त्या स्त्रियांचं कर्तृत्व सुद्धा आपल्याला तितकंच दैदिप्यमान, ऐतिहासिक, युगप्रवर्तक अशा स्वरूपाचं दिसून येईल. या ग्रंथाचं संपूर्ण महाराष्ट्रभर स्वागत होतंय. तसंच त्याही ग्रंथाचं स्वागत करावं, यातल्या उणिवा मला दाखवून द्याव्यात. अण्णाभाऊ जशा पद्धतीनं म्हणायचे तसं मी पण म्हणेन की बा महाराष्ट्रात तू थोर आहेस, तू माझ्या या ग्रंथाचं लेखनाचं कौतुक केलंस, पण माझ्या उणिवा मला पत्र लिहून पाठवून द्याव्यात. त्या पुढच्या आवृत्तीत निश्चित दुरुस्त करता येतील. परंतु ज्या जातीत माझा जन्म झाला, दुर्दैवानं आपण कोणा रजिस्ट्रेशन करत नाही, ऍप्लिकेशन करत नाही, कुणी आपण असं ऍडमिशन घेतलेलं नसतं की मला या जातीत, या धर्मात, या पंथात, या प्रदेशात, या आई वडिलांच्या पोटी या ठिकाणी जन्माला घाला. ज्या ठिकाणी आपण जन्माला आलो, मी 2002 साली बहुजन समाज पार्टीचे सर्वेसर्वा मान्यवर कांशीराम साहेबांना भेटलो होतो कोल्हापूरमध्ये. मायावती बहीण मायावतींनाही भेटलो होतो. त्यावेळेला मी सातारा जिल्हाध्यक्ष होतो बहुजन समाज पार्टीचा. आणि त्यावेळेला कांशीराम साहेबांनी खांद्यावर हात ठेवला होता आणि त्यांना मी विचारलं होतं की साहेब मला काहीतरी संदेश द्या. तर म्हणाले बाबासाहेब ने संदेश द्या, अपनी अपनी जात जमात में जाओ और काम करो. मला वाटतं मी ज्या जातीत जन्माला आलो त्या जातीतली अंधश्रद्धा नष्ट करणं, व्यसनाधीनता नष्ट करणं, तिथला अंधार दूर करणं आणि मला जेवढं फुले शाहू आंबेडकर, लहुजी मुक्ता, अण्णाभाऊ यांच्या विचारांचा प्रसार प्रचार करता येईल ते काम करणं हे मला वाटतं गरजेचं आहे. तेच काम अण्णाभाऊंचे सहकारी आणि मातंग समाजाचा बुलंद आवाज भीमशाहीर विठ्ठलदादा उमप यांनी लाखो लोकांच्या समोर जय भीम म्हणत शेवटचा श्वास नागपूरच्या दीक्षाभूमीवर घेतला. ही मातंगाची खऱ्या अर्थानं शौर्यगाथा आहे. या संपूर्ण महानायकांच्या बद्दल मी लिहिलेला आहे. दौंडचे आप्पासाहेब वाघमारे यांनी केलेलं शैक्षणिक कार्य आरजा अण्णांच्या प्रमाणे आणि विठ्ठलदादा उमपांशी असलेला माझा जिव्हाळा, कौटुंबिक संबंध आणि त्यावेळेला त्यांनी एक लेटर हेड कोऱ्या लेटर हेडवर सही करून कन्नमवार नगरमधून मला 2004-05 साली दिलेलं माझ्या संग्रही आहे दादानी दिलेलं. तर मला वाटतं हे सगळे जे नायक आहेत, लहुजी साळवे, फकीरा रामजी मांग, उमाजी बापू सावळजकर, तात्यासाहेब सावळजकर, शंकरराव सावळजकर, ॲडव्होकेट आप्पासाहेब मोरे, रामचंद्र बाबाजी भिंगारदेवे, गोविंद बाबाजी भिंगारदेवे, ॲडव्होकेट लक्ष्मण बाबाजी भिंगारदेवे उर्फ तात्यासाहेब, सीताराम बाबाजी लांडगे, श्रीपती अंकुश शिंदे, आरजी खंडागळे यांना, केरबा जाधव, अण्णाभाऊ साठे, शंकरभाऊ साठे, प्रबोधनकार माता मोरे, चित्रकार नाथ वैराळ, आमदार केशव नरसिंह घाटगे, शंकरराव आवळे, लोकशाहीर विठ्ठल उमप आणि नामांतर लढ्यातला पहिला शहीद पोचीराम कांबळे आणि आप्पासाहेब वाघमारे ज्ञानयोगी या 22 महानायकांच्या जीवनचरित्रावर प्रबोधन चळवळीतील मातंगाची शौर्यगाथा या 200 पानांच्या ग्रंथामध्ये प्रकाशझोत टाकण्याचं आपण माझ्या परिणामी काम केलेलं आहे. आपण सर्वांनी माझी तब्येत बरी नसताना मला ऐकून घेतलं, सहन केलं, थोडं विस्कळीत झालं असेल, मागं पुढं झालं असेल, घाई गडबडीत झालं असेल तर मला समजून घ्यावं आणि या ग्रंथातल्या काही उणिवा पण मला लेखी कळवाव्यात, परंतु अवश्य वाचन करावं ही विनंती करतो. बहुजन संघटकचे खंडेकर आणि आपण सर्व जण मान्यवर सन्माननीय आपल्या आयुष्यातला आपण वेळ बुद्धी खर्च करून माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीचं ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानतो, आपणास धन्यवाद देतो. जय भीम, जय लहुजी, नमो बुद्धाय.